प्रदेश महासचिव सन्माननीय संदेश सिंगलकर जी, प्रदेश सचिव सन्माननीय विजय सरटकर जी, या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित असलेले ओबीसी नेते सन्माननीय अशोक यावले जी, आमचे ओबीसी विषयाचे अभ्यासक आणि नेते उमेश पोयान, त्यानंतर बंडोपंत टेंभुर्णे, काँग्रेस पक्षाचे सर्व सन्माननीय नेते मंडळी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ओबीसी जनगणनेची घोषणा पार्लमेंटमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली होती आणि त्यांनी म्हटलं की आम्ही जातनिहाय जनगणना करू आणि जातनिहाय जनगणना करू ही घोषणा केल्यानंतर भारतीय जनता पक्षाने एक मोठा क्रांतिकारी निर्णय, एक सर्जिकल स्ट्राईक केलं, अशा आशयाचं जाहिरातबाजी केली आणि आता जातनिहाय जनगणना होईल आणि त्यामध्ये ओबीसी समाजाची सुद्धा जनगणना होईल, अशा पद्धतीचं स्टेटमेंट्स अनेक नेत्यांचे आले. मात्र पहिल्या टप्प्यामध्ये जी घरगणना झाली त्या घरगणनेमध्ये SC ST हे 2 संविधानिक कॅटेगरीचं नाव नमूद आहे. मात्र ओबीसी ही जे संविधानिक कॅटेगरी आहे ते वगळण्याचं काम ह्या घरगणनेमध्ये झालं आणि त्या संदर्भामध्ये अनेक ओबीसी संघटनांनी आवाज उचलला, आंदोलनं केली, वृत्तपत्राच्या माध्यमातून विरोध नोंदवला. मात्र सरकारने त्या कुठल्याही प्रयत्नांची दखल घेतली नाही आणि याउलट बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला की ही जनगणना नसून ही घरगणना आहे आणि घरगणनेला कुठली जात नसते, अशा स्वरूपाचं स्टेटमेंट सरकारच्या काही मंत्र्यांच्या माध्यमातून आलं. मात्र ज्या संविधानिक कॅटेगरीज आहे, जोपर्यंत आपण त्याची जात विचारणार नाही तोपर्यंत त्याची कॅटेगरी निश्चित होत नाही. तो SC आहे, ST आहे की ओबीसी आहे की खुल्या प्रवर्गामध्ये आहे, हे जोपर्यंत आपण त्याची जात विचारत नाही तोपर्यंत ते स्पष्ट होत नाही. त्यामुळे घरगणनेमध्ये जर ओबीसी कॅटेगरी टाकली असती तर त्या प्रभागामध्ये किंवा त्या वस्तीमध्ये, त्या मतदारसंघामध्ये ओबीसीची घरांची संख्या किती आहे हे समोर आलं असतं आणि ओबीसींची ताकदसुद्धा लक्षात आली असती. आणि म्हणून सातत्याने ही मागणी होत असताना सुद्धा ती मागणी वगळली. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये जनगणना होणार आहे आणि ह्या जनगणनेमध्ये आम्हाला शंका आहे की ती जातगणना होईल की नाही, ती कॅटेगरीची गणना होईल की नाही, या संदर्भामध्ये सुद्धा आम्हाला शंका आहे. मात्र भारतीय जनता पक्षामध्ये अनेक ओबीसीचे नेते आहेत. त्यांना ओबीसीचे नेते म्हणून ते स्वतःला मिरवत असतात आणि आम्हीच फक्त ओबीसीचे हितेशी आहोत, अशा प्रकारचे आविर्भाव आणण्याचा ते प्रयत्न करत असतात. आणि ओबीसीच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस भूमिका घेण्याची वेळ येते त्यावेळेस ते कुठलीही भूमिका घेत नाही, असं आपल्याला लक्षात येतं. निवडणुकीच्या वेळेस आम्ही ओबीसीचे नेते आहोत आणि भारतीय जनता पक्ष हा ओबीसींचा पक्ष आहे असा दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आणि सध्याचे किंवा याच्या आधीचं कुठलंही सरकार हे ओबीसींच्या भरोशावर निवडून जात असतं, कारण मोठ्या संख्येनं ह्या देशामध्ये ओबीसी समाज आहे आणि त्याच्या माध्यमातून हे सरकार निवडल्या जाते. भारताचं सरकार असो की महाराष्ट्राचं सरकार असो, ओबीसीच्या पाठिंब्यातूनच हे सरकार निवडलं गेलं. म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये असलेल्या ओबीसी नेत्यांना आठवण करून देण्यासाठी मी एक पत्र लिहिलेलं आहे. शहर काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष या नात्यानं मी विदर्भातले ओबीसीचे जे प्रमुख नेते आहेत, नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे साहेब, जे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये नंबर 2चे मंत्री आहेत. नंबर 2चे म्हणजे गैरअर्थानं तुम्ही समजून घेऊ नका, अर्थाचा अनर्थ अनेक लोक लावतात. नंबर 2 म्हणजे मुख्यमंत्र्यानंतरचा नंबर 2, नाही तर आपल्या समाजामध्ये नंबर 2ला वेगळ्या अर्थानं सुद्धा घेतल्या जातात. नंबर 2चे हे मंत्री आहेत, ओबीसीचे प्रमुख नेते आहेत, ओबीसीच्या मोठ्या बाता करतात. त्यांनी ह्या जनगणनेच्या संदर्भात ओबीसीचा जो प्रवर्ग वगळलेला आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. कारण फक्त ओबीसीच्या नावानं मतं घ्यायचं, पदं मिळवायचे, मंत्रिपदं भुषवायचे
आणि मात्र त्या ओबीसींच्या हातामध्ये कुठली अधिकार शिल्लक राहत नाही. त्यांनी त्याच्या अधिकाराची ज्यावेळेस ते गोष्ट करतात त्यावेळेस त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जातो. हा पण आपल्याला अनुभव आहे. त्यामुळे मी बावनकुळे साहेबांसकट 81 भाजपाच्या प्रमुख नेत्यांना मी पत्र लिहिलं की आपण ही भूमिका स्पष्ट केली पाहिजे. 82 त्यामध्ये प्रामुख्यानं BJPचे बहुजन समाजातील आमदार, बहुजन समाजाचे मंत्री, बहुजन समाजाचे माजी आमदार, ज्यांनी याआधी ओबीसीच्या नावावरती बेनिफिट घेतलेले आहे ते सर्व, नागपूर महानगरपालिकेचे ओबीसीचे नगरसेवक ज्यांच्यावर अपात्र निवड रद्द होण्याची टांगती तलवार ऑलरेडी आहे, ज्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून त्यांचं नगरसेवकपद आज शिल्लक आहे. ह्या सर्व लोकांना मी पत्र लिहिलेलं आहे की आपण ही जी भूमिका आहे जनगणनेच्या संदर्भात त्याची आपण स्पष्टता सार्वजनिक करावी. आपली भूमिका काय आहे, ओबीसीच्या बाजूनं आहे की पक्षाची ओबीसीच्या विरुद्धची जी भूमिका आहे त्याच्या बाजूनं आहे, ही भूमिका समाजापुढं जनतेपुढं स्पष्ट पद्धतीनं जाणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही पत्र लिहिलेलं आहे. विशेषतः बावनकुळे साहेब ज्यांचं आता नजीकच्या काळामध्ये आम्ही तर असं ऐकतो की ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बनणार आहेत आणि ते बनणार जर असतील तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहे की ओबीसीचा एक नेता ह्या राज्याचा मुख्यमंत्री बनू इच्छित आहे किंवा बनू शकतो आहे. त्यांना आमच्या शुभेच्छा आहे. पण सोबत फक्त पदभूषून चालणार नाही तर ओबीसीच्या कल्याणासाठी तुम्हाला कामं करावे लागतील. त्यामुळे आपल्या भूमिका स्पष्ट असल्या पाहिजे. आम्ही हा पत्र देऊन आम्ही त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. या मुद्द्याला फक्त राजकीय न समजता हा मुद्दा महत्त्वाचा आहे. जोपर्यंत त्यांची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक गणना होणार नाही, त्यांचं असेसमेंट होणार नाही, तोपर्यंत ओबीसीचं उत्थान होऊ शकणार नाही. हा जातीमध्ये विभागलेल्या समाजाला पुन्हा जातीमध्ये विभागण्याचं काम हे सरकार करू इच्छित आहे. त्याच्या विरोधामध्ये प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या नेत्यांच्या माध्यमातून जनआंदोलन पण सुरू आहे. विजय वडेट्टीवारजी यांच्यासुद्धा अनेक दिवसापासूनची ती भूमिका राहिली. उमेश या ठिकाणी आहे, त्यांनी मंडल यात्रा काढली होती. जनजागृती करण्यासाठी त्यांचे पण प्रयत्न आहेत आणि ओबीसीच्या विविध संघटना या संदर्भामध्ये सातत्यानं भूमिका घेत असताना BJPतले ओबीसीचे नेते मात्र मूग गिळून बसलेले आहेत. ते फक्त पदाला चिटकून बसलेले आहेत. त्यांनी पदाला चिटकून न बसता ओबीसीच्या हिताची भूमिका घ्यावी आणि त्यामध्ये आपली स्पष्ट भूमिका त्यांनी निर्धारित करावी हे सांगण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आम्ही घेतलेली आहे. आणि हा जे पोस्ट आहे, पहिलं पत्र आम्ही बावनकुळे साहेबांना मी पोस्ट करतो आहे. इथून आम्ही GPOमध्ये जाऊन सर्व आमदार, खासदार, माजी आमदार, माजी मंत्री, बहुजन समाजातले यांना हे पत्र आहे. हे दुसरा जो आहे महानगरपालिकेतले जे नागपूर महानगरपालिकेतले जे नगरसेवक आहे त्यांना हे पत्र आम्ही पोस्ट करतो आहे. त्यांनी ह्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद द्यावा ही विनंती करण्यासाठी ही पत्रपरिषद मी या ठिकाणी घेतली आहे.